हॅलो एव्हरीबडी, अब्रक भस्म. आता याचा केमिकल कंपोजिशन जर बघितलं तर या केमिकल कंपोजिशनमध्ये येते KAlSiO4. तरच आपण पोषण होते. आता त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट त्यांनी सांगितलेले निर्माण विधी. आता निर्माण विधी जर बघितली मित्रांनो तर त्याच्यासाठी आपल्याला घटक द्रव्य लागतात. आता घटक द्रव्य जर बघितले तर प्रामुख्याने याच्यामध्ये अब्रक भस्म एक भाग घ्यायचं, त्यासोबतच अर्क क्षीराची भावनासाठी आपल्याला घ्यायचं, त्यानंतर नियोगोद्र चूर्ण घ्यायचं, नियोगोद्र मूळ क्वाथ घ्यायचा आणि त्यासोबतच कदली कांड सोरस घ्यायचा. अशा पद्धतीने हे घटक द्रव्य घ्यायचे मित्रांनो. आता हे घटक द्रव्य घेतल्याच्या नंतर आपल्याला निर्माण विधी करायची. आता निर्माण विधी जर बघितली मित्रांनो काय की सर्व घटक द्रव्य एकत्र करायचे, नंतर त्यांचं काय करायचं, धान्याभ्रकास अर्क क्षीराचे मर्दन करायचं. मर्दन केल्याच्या नंतर त्यांच्या चक्रिका बनवायच्या आणि त्यांना सूर्यप्रकाशात वाळू घालायचं. सूर्यप्रकाशात वाळू घातल्याच्या नंतर त्यांना काय करायचं, नेक्स्ट स्टेप त्यांनी सांगितली की चक्रिकाला शरावसंपुष्टात ठेवायचं आणि त्यांचं चांगलं संधिलेपन करायचं. संधिलेपन केल्याच्या नंतर त्यांना गजपूट द्यायचा आणि गजपूट द्यायचा हे 7 वेळा गजपूट द्यायचा. याच्यानंतर नेक्स्ट स्टेप येते ते म्हणजे दुसऱ्या वेळेस त्यांना नियोगोद्र मूळाची भावनाची क्वाथाची भावना द्यायची. नंतर त्यांच्या सेम प्रोसेस करायची, चक्रिका बनवायच्या, नंतर त्यांना शरावसंपुष्टामध्ये ठेवायचं. ठेवल्याच्या नंतर त्यांचा 3 वेळेस त्यांना गजपूट द्यायचं. किती वेळेस? 3 वेळेस. नंतर तिसऱ्या वेळेस त्यांना कदली कांड सोरसाची भावना द्यायची आणि कदली कांड सोरसाची भावना दिल्यानंतर त्यांच्या चक्रिका बनवायच्या, शरावसंपुष्टामध्ये ठेवायचं आणि त्यांच्या संधिलेपन करायचं आणि नंतर मग त्याला 7 वेळेस त्याला गजपूट द्यायचं. अशा पद्धतीने नंतर आपले भस्म परीक्षा करून नंतर त्याचा अभ्यंतर उपयोगासाठी उपयोग करायचं आणि अशा पद्धतीने अब्रक भस्म होतं. हे म्हणजे फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स. आता फार्माकोडायनॅमिक्स जर बघितला तर याचा आयुर्वेदिकमध्ये रसवीर्य विपाक लिहावं लागते. आता अब्रक भस्माचा रस हे जर बघितलं तर मधुर रस आहे, त्याच्यानंतर स्निग्ध गुण आहे आणि मधुर विपाक आहे आणि हे शीत वीर्यात्मक आहे. त्याच्यानंतर हे म्हणजे त्याला आपण थेरपॅटिक युजेस म्हणतो. आता हे थेरपॅटिक युजेस यामध्ये उपयोग होतो तर बघूया. प्रज्ञाबोधी याचे वृश्य, आयुष्य, बल्य, रुचिकर, वज्राब्रक हे त्रिदोषग्न आहेत. श्वास, कास, रक्तक्षय, त्याच्यानंतर प्रमेय, कुष्ठ सांगितलेले ते म्हणजे कर्म. कर्म मोड ऑफ ॲक्शन कशा पद्धतीने हा अब्रक भस्म करतो तर हा अब्रक भस्म आहे म्हणजे याच्यामध्ये लघुता असणार. त्याच्यानंतर हा लवकर शरीरामध्ये स्त्रोतोसगामित्व म्हणजे शीघ्रव्यापी असणार आणि त्यासोबतच दीपन कार्य करणार. त्यासोबत त्यांनी सांगितलेले की मात्रा. आता याची AFI पार्ट फर्स्टनुसार मात्रा जर बघितली तर 125 mg ते 375 mg. आता या अब्रक भस्माचा अनुपान जर बघितला A फॉर अब्रक भस्म, A फॉर अद्रक सोरस, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात राहू द्या. आता याच्यामध्ये पथ्यामध्ये जर बघितली तर क्षार, आम्ल, तीक्ष्ण द्रव्य, त्यासोबतच द्विदल. थँक्यू व्हेरी मच.